रामायण ग्रंथ मांडले जातात. एक वाल्मिकी रामायण, प्रभू रामचंद्राचे सखोल चरित्र सांगणारा ग्रंथ. दुसरा आहे हिंदी अवध भाषामध्ये 16व्या शतकामध्ये लिहिला गेलेला ग्रंथ जो आहे रामचरितमानस, तुळशीदासजींनी लिहिलेले. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथ रायांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी लिहिलेलं भावार्थ रामायण. या तिन्ही ग्रंथांचा आपण आपल्या भारतीयांमध्ये प्रभू रामचंद्राचं सटीक योग्य अशा प्रकारचे चरित्र म्हणून आपण त्याचा स्वीकार केला. रामचरितमानस मध्ये कवीश्वर कपीश्वरो दोघांचं वर्णन करत असताना हे दोन मुख्य पात्र जे आहेत, कवीश्वर म्हणजे वाल्मिकी ऋषीजी आणि तुळशीदासजी, कपीश्वर म्हणजे हनुमंतराय. तुळशीदासजी आणि वाल्मिकी या दोघांमध्ये एक साम्य आहे. दोघांनाही बोध पत्नीमुळे झाला. आपल्याला कथाभाग सगळा माहित आहे. वाल्मिकीजी यांचं मूळ नाव आहे रत्नाकर. आणि मोठी खेदाची गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये किंवा जिथे जिथे आपण ऐकतो कीर्तनामध्ये अगदी निर्भत्सेने उच्चार केला जातो, वाल्या वाल्या कोळी वाल्या कोळी. मला वैयक्तिक हे चुकीचं वाटतं. त्याचं नाव रत्नाकर आहे. वाल्हा वाल्मिक ज्यावेळेला ते नारदजींना भेटले, नारदजींनी राम मंत्र दिला, उलटा नाम जपत. उलट मरा मरा म्हणता म्हणता राम 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 म्हणत वर्ष लोटली आणि तपश्चर्याला बसले असताना त्यांच्या अंगावरती मुंग्याने वारूळ तयार केलं. वाल्मिकीजी तिथं आल्यानंतर, अरे इथं आपण रत्नाकराला बसवलं होतं राम मंत्र देऊन, तर त्या वारुळातून आतून यायला आवाज, राम राम राम. आणि मग त्या नारदांनी आवाज दिला, वाल्मिकीजी. रत्नाकर नाही, वाल्मिकीजी. वाल्मिकी हा संस्कृत शब्द आहे, संस्कृत आचार्य बसलेला वारुळ. आणि मग तिथून नाव पडलं त्यांना वाल्मिकी. असे हे वाल्मिकी ऋषी. मग शतकोटी 100 श्लोकाचं रामायण आहे, पण सध्या 24,000 श्लोक त्याचे उपलब्ध आहेत आपल्याकडे. असे वाल्मिकीजी. दुसरे आहेत तुळशीदास. तुळशीदासजींनी रामायण लिहिलं 16व्या शतकामध्ये. त्यांनाही पत्नीमुळेच बोध झाला. यांचं नाव आत्माराम दुबे. ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आले. जन्मताच आई वडील गतप्राण झाले. जन्मताच राम हा शब्द त्यांनी उच्चारला म्हणून त्याला राम बोला असं नाव पडलं. नंतर तुळशीदासजी नाव पडलं. तरुण झाले, लग्न झालं. पत्नीच्या खूप आहारी गेले. उठता बसता इकडे जाता तिकडे जाता सारखं पत्नीचं ध्यान. पत्नीशिवाय विषयच नाही. एके दिवशी तुळशीदासजी बाहेर गेले असताना पत्नी माहेराला निघून गेली. बंधू आले होते, बंधूसोबत निघून गेली. निघून गेल्यानंतर तुळशीदासजी घरी आले आणि बेचैन झाले. पत्नी नाही घरामध्ये. कशी गेली, कुठे गेली? शेजारी म्हणली तुमची पत्नी गेली भावासोबत. पावसाळ्याचे दिवस होते. मग रात्र झाली, मध्यरात्र झाली, झोप काही येत नाही. डोळ्यासमोर सारखी पत्नीची आकृती येते. उठले तिथूनच आणि त्याच वेळेला बाहेर निघाले पत्नीकडे जायला, माहेर सासरवाडीला. धो 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 त्या काळातला पाऊस, नद्यांना पूर आलेला होता. तसल्या पुरामध्ये उडी टाकली आणि लाकूड समजून एका प्रेतावर बसून ती पलीकडे गेली. कथाभाग पूर्ण माहिती आहे सगळ्याला, मला चालत चालत सांगतो. आणि पुढे गेल्यानंतर पाऊस, भयानक अशा प्रकारचा पाऊस येत होता. पत्नी चांगल्या घरची, श्रीमंत घरची होती. माडीवर वरच्या मजल्यावरती होती. आता वरी जायचं कसं? सासू सासरे खाली झोपलेले, उठवायचं त्यांना. ते म्हटले एवढ्या रात्री कशाला आला?
काहीतरी लोंबत होतं खाली. त्यांनी त्याला धरून, तो होता साप, भयानक अशा प्रकारचा साप. त्या सापाला धरून ती वर चढली. साप लोंबकाळ होता पावसामध्ये, त्याचं अंग एकदम असं गारठलेलं होतं आणि तो लोंबत होता साप. त्याला धरून वर गेली. वर गेले, पत्नीला हलवून उठलं. पत्नी दचकून उठली एकदम. अरे पतिदेवा, हे असं कसं काय? एवढ्या रात्री भयानक अशा प्रकारचा पाऊस पडतोय, आलात कसे? आता तूच तर मला दोर सोडला, बघतात तर साप. पत्नी एकदम आश्चर्यचकित झाली, काय या माणसाला म्हणावं. आणि तिने एकच वाक्य उच्चारलं, त्या नासक्या कुचक्या देहासाठी तुम्ही एवढा भाव विभोर होऊन, इतकं मग्न होऊन तुम्ही इथं आलात. इतकंच जर प्रेम तुम्ही ईश्वराला लावलं असतं तर ईश्वर तुमच्या समोर उभा राहून नाचला. बस वाक्य. थोडेसे स्मित हास्य केलं तुळशीदासांनी आणि पत्नीच्या समोर दंडवत घेतला. माते, तो मला बोध केला, हाच मंत्र माझा जीवनाचा अखेरचा मंत्र आहे. निघाले तिथे, गेले काशीला गेले. तिथं मग एका वृक्षाला पाणी घालत होते, भूत भेटलं तिथं. त्या भूताने हनुमंतरायाचा पत्ता सांगितला. हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्राची भेट घालून दिली. पुन्हा नंतर रामचरित्र नावाचा ग्रंथ लिहिला. तो हा प्रभू रामचंद्राचं चरित्र वर्णन करणारा ग्रंथ. तर यामध्ये प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर भ्रम मिटला पाहिजे, बरोबर आहे. देवाला पाहिल्यानंतर आपला भ्रम मिटायला पाहिजे ना. पण बऱ्याच जणांना देवाला पाहिल्यानंतर भ्रम निर्माण झाला. तर मग अशी कौशल्य मातेच सांगितलं होतं आपल्याला. कौशल्य मातेला प्रभू रामचंद्राला इकडं आणि तिकडं दोन्हीकडे पाहिलं की भ्रम निर्माण झाला. असाच एक भ्रम निर्माण झाला पुढे एकाला. काय झालं? एक बार त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही, त्रेता जुग माही, एक बार त्रेता जुग माही. भगवान शंकर आपली पत्नी सती सहित कुंभज ऋषीच्या आश्रमात गेले. अत्रि ऋषीच्या. त्यांना कुंभज का म्हणतात? कारण त्यांनी समुद्र प्राशन केला होता म्हणून त्यांना कुंभज म्हणतात. घागरी मध्ये पाणी साठवलं त्याप्रमाणे समुद्र त्या घड्याप्रमाणे आपल्यामध्ये साठवून टाकला म्हणून त्यांना कुंभज म्हणतात. तिथं गेले आणि कथा श्रवण केली. कोणाची? प्रभू रामचंद्राची. आणि योगायोगाने त्यावेळेला हा प्रसंग चाललेला होता. प्रभू रामचंद्र वनामध्ये आहेत आणि त्यावेळेला सीता मातेचं हरण रावणाने केलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्र विवळ होऊन वृक्षाला विचारतायत, हे जानकी, हे सीते, अशा पद्धतीने विवळून ते ओरडत आहेत. हा प्रसंग तिथे चालू होता. कथा ऐकून आले भगवान शिवजी सती सहित. आणि आल्यानंतर पंचवटीमध्ये हा प्रसंग भगवान शिवजी पाहतात. पाहिल्याबरोबर भगवान शिवजींनी सच्चिदानंद भगवान की जय, सच्चिदानंद भगवान की जय म्हणून जयकारा केला आणि नमन केलं. साष्टांग दंडवत घातला. सती म्हणाली, हा दंडवत तुम्ही कोणाला घातलाय?
ते म्हणाले आत्ता जे आमचं चरित्र आपण ऐकलं, प्रभू रामचंद्र ते माझे आराध्य सत चित आणि आनंद स्वरूप, त्यांना हा दंडवत घातला. इथं सतीला भ्रम निर्माण झाला. हे तर पत्नीच्या विरहामध्ये ओरडत आहेत, जानकी जानकी सीते सीते म्हणून. आता पत्नीच्या विरहामध्ये सामान्य माणसाप्रमाणे विव्हळणारे, रडणारे, दुःखी असलेले हे सच्चिदानंद कसे काय असू शकते? कथा भाग असा सांगतो की सतीने ह्या प्रभू रामचंद्राची परीक्षा घ्यायचं ठरवलं. खरंच हे ब्रह्म आहेत का? देवादिदेव महादेव हे सुद्धा ज्यांना दंडवत घालतात, ज्यांना आपलं आराध्य मानतात, सच्चिदानंद म्हणतात, ते खरंच ब्रह्म आहेत का? सती परीक्षा घेण्याकरता गेली, कारण भ्रम निर्माण झाला होता म्हणून. आणि मग सतीने विचार केला की कुठल्या माध्यमातून परीक्षा घ्यावी. सतीने सीतेचंच रूप धारण केलं, म्हणजे जेणेकरून सामान्य जर असतील तर लगेच सीते म्हणून जवळ येतील, मग उघड पडेल हे ब्रह्म नाहीत किंवा हे काय ईश्वर नाहीत किंवा परमात्मा नाहीत. सती हे तर परब्रह्म स्वरूप भगवान परमात्मा आहेत, त्यांना लक्षात आलं की सतीने अशा पद्धतीचं रूप धारण केलं. आपल्या पत्नीच्या रूपात सती आलेली. भगवान प्रभू रामचंद्र म्हणाले की माझे पिताश्री, माझे भगवान, आराध्य दैवत शिव कुठं आहे? असं म्हटल्याबरोबर पती सतीच्या लक्षात आलं की आता ओळखलं आहे. आणि मग सतीने हे सगळं तिथलं हे प्रसंग हा आटोपला आणि परत आपल्या पतीकडे म्हणजे भगवान शिवजीकडे आली. भगवान शिवजीने विचारलं, घेतली का परीक्षा? हो घेतली. कशा पद्धतीने घेतली? तुम्ही जसं प्रणाम केला तसं मी करून आले. खोटं बोलली सती. आणि भगवान शिवने ते ओळखलं, सती खोटं बोलते आहे आणि मनातून सतीचा त्याग केला. पुढचा प्रसंग असा की नंतर दक्षाने यज्ञ केला. त्या दक्षाच्या यज्ञामध्ये सती यज्ञामध्ये उडी घेऊन जळून गतप्राण झाली. पुन्हा ती सती पार्वतीच्या रूपाने आली आणि पार्वतीच्या रूपाने येऊन पुन्हा भगवान शिवजीला प्राप्त करून घेतलं. गतजन्मीचे संस्कार अजून एके दिवशी बसले असताना परत एकदा सती विचारते, खरंच ते अयोध्या मध्ये असलेले राजकुमार जे आहेत ते प्रभू रामचंद्र खरंच परब्रह्म आहेत का? आता त्यावेळेस विचारलेला प्रश्न आणि ह्या प्रश्नामध्ये फरक आहे. त्यावेळेस परीक्षा घेण्याच्या रूपाने प्रश्न विचारला होता, पण आता जिज्ञासा म्हणून प्रश्न विचारला होता. म्हणून भगवान शिवजी प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन सती म्हणजे पार्वतीला ते सांगायला लागले. पुढे आपण शिवजीचं मनापासून भजन करूया. जय शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर भोले, सब देवों में देव निराले बाबा जय बम बम भोले. जय शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर भोले, शिव शंकर नमामि
शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर भोले सब देवों में देव निराले बाबा जय बम बम भोले जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर भोले सब देवों में देव निराले बाबा जय बम बम भोले ओ जय बम बम भोले जय बम बम भोले ओ भोले बाबा जय बम बम भोले जय बम बम भोले जय बम बम भोले भोले बाबा जय बम बम भोले भोले बाबा जय बम बम भोले भोले बाबा जय बम बम भोले जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर भोले सब देवों में देव निराले बाबा जय बम बम भोले जय शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर भोले सब देवों में देव निराले बाबा जय बम बम भोले पार्वती हर हर महादेव रामचरित मानसमध्ये रामकथेची सुरुवात शिवकथेनं झाली हे विशेष आहे. आपण आपल्यामध्ये भेद करून घेतले, शैव वैष्णव शाक्त गाणपत्य. शिव आणि हर, फक्त हर आणि हरी एका वेलांटीचाच फरक आहे. हरी आणि हर, हरिहरा भेद नाही नका करो वाद. शास्त्री असं सांगते. प्रभू रामचंद्रांचं चरित्र सांगत असताना ग्रंथकार हे भगवान शिवजीचं चरित्र अगोदर सांगतात. यावरूनच हे सिद्ध होत आहे की भगवान प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं द्वार जे आहे ते शिवकथा आहे. त्यामुळं आपण असा भेद न करता प्रत्यक्ष भगवान शिवजी त्या भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करतात. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव हो. श्रीराम राम राम तुझी सदा शिव, राम तुझी सदा शिव, श्रीराम जय राम. भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव महादेव, भजन करी महादेव. प्रभू रामचंद्र भगवान शिवजीला आपलं हृदय मांडतात आणि भगवान शिवजी प्रभू रामचंद्राला आपलं हृदय मांडतात. असा अभेद अशा प्रकारचा हा संबंध. आज वेळ कथेची इथं संपत आलेली आहे. आज सुरुवात आहे आणि उद्या लगेच समाप्ती आहे. मोठं सुंदर अशा प्रकारचं नियोजन आपण केलं. 2 दिवस रामकथा, 2 दिवस
हरिकथा, 2 दिवस विष्णू कथा, 2 दिवस भागवत कथा. हे नाही. एकदम खिचडी तयार होणार अशी नंबर 1 अशा प्रकारची. आणि त्याची चव काही वेगळीच असणार. चव ही एकच आहे, पण वेगवेगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. वेगवेगळे अवतार कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत ह्या 10 दिवसामध्ये. आता एकच करायचं आपण की उद्या येताना आपण आपल्यासोबत आपले पतिदेव असतील, पत्नी देवी असेल, आता त्यांनाही देवी म्हणा, त्यांना घेऊन यायचं. घरचे आपले लेकरं बाळ आहेत, ज्यांना बसून ऐकता येत असेल. बघा हे बालगोपाळ आले तिथं बसले. हे सगळं श्रेय तुमच्या सगळ्या नियोजन करणाऱ्याला फार मोठं पुण्य लागतं. फार मोठं पुण्य आहे. हे बालगोपाळ इथं येऊन बसले, ऐकलं त्यांना इथं बसावं वाटलं ही फार आई वडिलांची पुण्य आहे. धन्य माता पिता तयाची या. म्हणून उद्यापासून आपण जरा संख्या वाढवायची आणि हा 10 दिवसाचा आनंद आपण घ्यायचा. कथा कोण सांगायलाय, तो काय सांगायलाय ह्याच्याहीपेक्षा त्यात नामस्मरण घडतंय आणि कानाला आपल्या एक सुंदर अशा प्रकारचा रस आपल्या आतमध्ये अंतःकरणात जातो. हे हा भाव ठेवून कथा आहे का. माझ्यासाठी मी काय फार विद्वान नाही सांगण्यासारखा. तुम्हाला जसं येते तसं त्या पद्धतीने मी आपल्याला हा भाव आपल्यासमोर प्रकट करतोय. रामायणावर खूप मोठं अभ्यास असणारे खूप मोठा अभ्यास आहे स्वामीजींचा. साधी व्यक्तिमत्व नाही आपल्यासमोर सगळ्यामध्ये ते मिसळले. हे तुमचंही भाग्य म्हणावं. खूप मोठा अभ्यास आहे आणि त्यांच्यासमोर बोलत असताना माझे थोडीशी पंचायत झाली. ठीक आहे, चला बालक बोबड्या बोली अशा पद्धतीने मी आज सांगण्याचा प्रयत्न केला. तर उद्यापासून आपण आणखी या रसामध्ये आवडीने सामील होऊन दुसऱ्यालाही सामील करून घेऊया. हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम राम